माइंड यू मूवीज मधल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत तारे जमीन पर या सिनेमाबद्दल. आणि अर्थात या सिनेमाबद्दल इतकं बोलण्यासारखं आहे काका की आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया. फार आवडणारी फिल्म आहे मला. आणि मला असं वाटतं ना, आपण प्रत्येक जण लहानपणी या ना त्या रूपात त्या ईशान अवस्थेशी रिलेट करतो स्वतःचं बालपण, की असं काय आपण सगळे डिस्लेक्सिक नसतो. पण आयुष्यामध्ये अशा छोट्या छोट्या मुलांना की अरे आई बाबांना का नाही कळत आहे, मला गणित तर मला गणित नाही येते, मला विज्ञान तर नाही येते, इतिहास नाही जमत आहे, एक कुठला तरी विषय असतो जो जेन्युइनली स्ट्रगल चालू असतो मुलांचा तो कळण्यासाठी. आणि आई बाबांना असं वाटतं की नाही नाही त्याला आवडत नाही आणि आळशी आहे. हा आळशी आहे या शब्दांच्या अंडर ते ना ते कुठेतरी मुलांचं तो ऍक्च्युअल जेन्युइन स्ट्रगल आणि प्रॉब्लेम हा कुठेतरी पुसून टाकतात. आणि हे कसं नाही केलं गेलं पाहिजे हे सांगणारा हा सिनेमा आहे. अगदी खरंय. तारे तारे जमी पर. तर बघा, सूर्य हा पण तारा आहे, ध्रुव तारा आहे, सप्तर्षी तारे आहेत. प्रत्येक तारा त्याच्या त्याच्या जागी युनिक आहे आणि प्रत्येक मूल त्याच्या त्याच्या जागी युनिक आहे हे सांगणारा हा पिक्चर आहे. आणि कोणाशी तुलना होऊ शकत नाही. ध्रुव तारा त्याच्या जागी आहे, सूर्य त्याच्या जागी आहे, सप्तर्षी त्यांच्या जागी आहेत. हे कळणं प्रत्येकाला खूप आवश्यक आहे. आणि असं जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत आपण काय करू की हा म्हणजे आदर्श तारा, मग सगळ्या ताऱ्यांनी ह्या ताऱ्यासारखेच वागले पाहिजे, तर असे आपण अकलेचे तारे फक्त पाजळवत राहू. म्हणजे खरं तर हा मला असं वाटतं की आपल्याला तारे जमीन पर म्हटल्यावर आमिर खान जरी त्यात असला तरी तुमचं लक्ष ईशान अवस्थेकडे जातं. हो, पण हा सिनेमा खरं तर ईशान अवस्थेच्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे हे सांगणार आहे. अगदी तू खरं म्हणतेस. ज्या वेळेला ना त्या चित्रपटामध्ये ते जे गुरुजी आहेत हे म्हणजे आमिर खान, ते जेव्हा यांच्या घरी पहिल्यांदा जातात तर त्यावेळेला ह्या ईशानचे जे वडील आहेत ते हेच म्हणतात, कसं करता येत नाही, तो आळशी आहे, तो ऐकतच नाही, अमुक नाही ढमुक नाही. त्या खेळण्याचा तो बॉक्स असतो आणि त्या खेळण्याच्या बॉक्सवरती वेगळ्या भाषेमध्ये इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात. आमिर खान तो त्याच्या वडिलांना तो देतो, वडिलांसमोर धरतो आणि म्हणतो वाचा. मी कसं वाचणार? वाचा. वाचता कसं येत नाही, एवढे मोठे अजिबात वाचता येत नाही. अरे पण ही भाषा येत नाही. ते प्रयत्न करतात आमिर खानला सांगायचा की वेगळ्या भाषेत लिहिल्याची मला येत नाही. आणि आमिर खान फक्त आणि फक्त वाचा याच्यावर. आणि मग तो त्यांना सांगतो की असं तुमच्या मुलाचं होत आहे. माझ्या दृष्टीने ना त्या चित्रपटातला हा प्रसंग खूप बोलका आहे की ज्याच्यामध्ये ना तुम्ही त्या मुलाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला ठेवा हे सांगतोय तो शिक्षक त्या पालकांना. ते कर्तव्याची भावना त्यांच्यात आहे. माझी मुलं ही व्यवस्थित व्हायलाच पाहिजेत, माझ्या पद्धतीनं घडलीच पाहिजेत. त्याच्यामध्ये ते असे कठोर आहेत, थोडे रुक्ष आहेत. नंतर त्यांच्यामध्ये थोडा थोडा पडणारा बदल दाखवलाय. आई जी आहे ती भावनाशील आहे पण तिच्या हातामध्ये ना निर्णय घेण्याची क्षमता नाहीये, ती तिला दिलेली नाहीये. त्यामुळे ती फक्त अशी माया करणारी व्यक्ती म्हणून ती राहते. म्हणजेच काय की फक्त माया करून उपयोगाची नाहीये. म्हणजे तू म्हणालीस तसं या पालकांचं प्रशिक्षण ही किती मोठी आणि किती महत्वाची गरज आहे बघ या सगळ्यामध्ये. चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा या मुलाचं वेगळेपण खूप गमतीदार दाखवलंय बघ. फळ्यावरच्या गोष्टी उडतायत, अक्षर इकडं तिकडं जात आहेत, नाही का. हे आपल्याला सांगतं की हिज परसेप्शन्स आर नॉट लाईक द अदर पीपल्स परसेप्शन्स. ते त्याला म्हणजे तो सकाळी असं जेव्हा तयार व्हायला जातो आणि ब्रश घेऊन तो जेव्हा त्याच्या कमोडवर बसलाय तेव्हा त्याला त्याची ट्रेन प्लेन सारखी अशी त्याच्या डोक्यावरून उडताना दिसते. त्याचं एक वेगळं विश्व आहे, वेगळं विश्व आहे. आणि त्या विश्वामध्ये तल्लीन होणारा हा आहे आणि त्याला ना तुमच्यासारखं दिसत नाहीये. तुम्ही म्हणता ना की फळ्यावरती हे अक्षर हा आकडा असा लिहायचा, त्याला उडताना दिसतो, त्याला तरंगताना दिसतो. त्याची काही चूक नाही, त्याची चूक नाहीये त्याच्यात. दॅट इज द वे ही इज. आणि तो कसाही दाखवणारे पण ना खूप गोड दोन छोटेसे इन्सिडेंसेस दाखवले जे रिपिटेटिव्हली होतात. की रोज त्याची आई त्याला स्कूल बसकडे घेऊन जाताना खाली पाणी साठलेलं आहे
आणि तो रोज खूप मनापासून प्रयत्न करतोय ते चुकवण्याचा आणि त्याचा पाय नेमका त्या पाण्यातच पडतोय. हा सो त्याला ते कॅल्क्युलेट करता येत नाहीये. किंवा एक अजून दाखवलंय तो म्हणजे की मोठी मुलं खेळताना तो येतो, त्याला ते म्हणतात रे इडियट बॉल पास कर, आणि तो असा खूप मनापासून मी आता ह्यांना बॉल टाकून दाखवतो करायला जातो, आणि तो बॉल ती मुलं समोर उभी आहेत आणि त्याच्याकडून तो तिथे जातो बॉल, आणि त्याला स्वतःला ते कळतच नाही की हे असं का होतंय, त्याला माहितीच नाही आणि त्याला कोणी सांगणारं नाहीये की त्याच्या डोक्यामधून त्या कॅल्क्युलेशन ती वेगळी होत आहे. तो ऑडमॅन आउट राहतो ना. घरची मंडळी त्यांच्या अज्ञानामुळे त्याला समजून घेऊ शकत नाहीये. आणि ही जी शाळा आहे ती शाळा लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी, की ती तेवढी क्षमता त्या शाळेच्या यंत्रणेत नाहीये. त्या शाळेच्या यंत्रणेला परफॉर्मन्स हवा आहे. सगळी मंडळी शिक्षणाची जी काही एक रूढ व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये पारंगत व्हायला हवी आहेत. त्याप्रमाणे ह्या सगळ्यामध्ये या मुलाची घुसमट सुरू आहे. अशा वेळेला अगदी आमच्याकडे सल्ल्यासाठी येणारे पालक सुद्धा अशा तऱ्हेच्या फेजमधून जाणाऱ्या मुलांचे आता ह्याला बोर्डिंगमध्ये ठेवतो. मी त्या पालकांना नेहमी सांगतो की हे सोल्युशन नेहमी दुधारी आहे, हे लक्षात ठेवू आपण. तर ते सोल्युशन मात्र हे आईबाबा घेतात, बरोबर आहे, आणि ते त्या मुलाला ठेवतात तिकडे. तो त्या मुलाचा पहिला अनुभव आहे घरापासून दूर राहण्याचा. ते आता त्याला हॉस्टेलला सोडून निघणार आहेत. मला वाटतं ते इतकं छान घेतलंय त्या चित्रपटामध्ये. पूर्ण शांतता आहे. ह्याचा चेहरा आहे ईशानचा, त्याच्यावरती अनेक भावना आहेत आणि तो व्यथित झालेला आहे. तो चेहरा आपल्याला ते दाखवतो. भीती आहे त्याच्या मनामध्ये. आणि ती डिक्की जेव्हा बंद होते तेव्हा त्या डिक्कीचा बंद झालेला आवाजही त्याला असा तो करून जातो. आणि ती गाडी निघते आणि तो त्याची पाठ आहे आपल्याकडे, पण त्याचा चेहरा आपल्याला दिसतो. त्याच्या आईच्या चेहऱ्यावरची वेदना दिसते तेव्हाही त्याचा चेहरा दिसतो. येस. आणि तिथपर्यंत ना त्याला होप अगेन्स्ट होप आहे. कुठपर्यंत माहितीये? ती गाडी जाते ती वळेपर्यंत. ती जेव्हा वळते ना, दॅट इज अ शिफ्ट फ्रॉम होप टू होपलेसनेस. ती कॅमेराने इतकी मस्त पकडली आहे, दिग्दर्शकाने इतकी मस्त पकडली आहे. आणि त्याच्यानंतर ते गाणं चालू होतं बघ मा. आणि त्याच्यानंतर त्याची सगळी जी देहबोली आहे ना, त्याच्यामध्ये रिजेक्शन डिजेक्शन आहे, त्याच्यामध्ये चिंता भीती आहे, सॅडनेस डिप्रेशन आहे. आणि जड पावलं काय असतात ते आपल्याला तिथं दाखवलं जातं. हो, बरोबर. आणि तो अशा निष्प्राण असल्यासारख्या पायऱ्या उतरत उतरत खाली येतो. तिकडे बसलेले जे ते वॉर्डन आहेत त्यांच्यासाठी ही इज वन मोर बॉय, चलो हो गया बेटा म्हणून तो आतमध्ये जा, कपडे बदल, जेवायला चाल. मग तो तसाच जातो. ती त्याची पहिली रात्र आहे आई वडिलांच्या पासून दूर. मध्येच आपल्याला ती गाडी जाताना दिसते. अंधारामध्ये आईच्या डोळ्यातलं पाणी दिसतं. आणि इथं ह्याची एकटेपणा बरोबरची ओळख ही होते. ती त्या गाण्यामध्ये खूप चांगली दाखवली आहे. तरी सुद्धा तो स्वतःला आवरायला बघतो, सावरायला बघतो. मग त्या डॉर्मिटरीमधून बाथरूममध्ये जातो, एकटं बसून रडायला बघतो. त्याचं कोपिंग त्याच्या लेव्हलवरती त्यानं चालू केलंय, पण त्या कोपिंगमध्ये तो असफल ठरतोय. आणि अशा वेळी त्याच्या जीवनामध्ये एक शिक्षक येतात. आणि हे शिक्षक कसे वेगळे असतात, हे निकुम सर जे असतात ते खूप वेगळे असतात. त्यांनाच हा दिसतो बरं का. त्याचं कारण काय असतं? कारण की त्यांना त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि ते आपल्याला पटकन त्या गर्दीतही ओळखता येतं ना. आणि म्हणून, आणि ते फार छान दाखवलं की त्या दोघांच्या मध्ये असलेला हा कॉमन धागा आहे. पण ते सगळ्या शिक्षकांसाठी महत्वाचं आहे की शिक्षकाने मुलाला समजून घेताना त्याच्या भावनांमध्ये स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. इथे त्या निकुम सरांना स्वतःचा अनुभव असतो, स्वानुभव असतो, म्हणून ते एका लेव्हलवरती वेगळं होतं.
पण जरी स्वानुभव नसला तरी सुद्धा शिक्षकाने हे करणं अपेक्षित आहे. म्हणून ना फॉर द फर्स्ट टाइम या मुलाला असा शिक्षक मिळतो जो शिक्षणापेक्षा नात्याला जास्त महत्त्व देतो. कारण त्या सरांना माहिती असतं की या मुलाबरोबर आपलं बॉन्डिंग झालं ना हे पोरगं बदलणार आहे. तो शिक्षक, ते निकुम सर, या मुलाला शिकण्याचा प्रयत्न करतात. ही ट्रायज टू लर्न व्हॉट धिस चाइल्ड इज. दॅट इज व्हॉट अ ट्रू टीचर इज सपोज टू डू. हे बाळ काय आहे, ह्याच्यामध्ये असं काय आहे वेगळं की जे त्याला पुढे घेऊन जाऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये असं काय आहे जे त्याच्या पायामध्ये आत्ता बेड्या घालते. हा ना शिक्षकाचा विवेक आहे. हे डिस्क्रिमिनेशन आहे शिक्षकाचं. ते मिळाल्यावरती याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. तो बदल असा आहे, त्याला ना एक्सप्रेस होण्याचं स्वातंत्र्य. आणि हा प्रत्येक मुलाच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दा हा चित्रपट आपल्याला दाखवतो की एव्हरी चाइल्ड हॅज अ फ्रीडम टू एक्सप्रेस. आणि जे सिस्टीम मुलांना देत नाही. सिस्टीम सांगते असंच एक्सप्रेस व्हायचं, धिस इज द ओनली प्रॉपर वे. आणि जेव्हा त्याला समजायला लागतं, थोडं प्रबोधनही केलंय हा त्यांनी त्याच्यात. म्हणजे अनेक आज प्रसिद्ध असलेली माणसं ही कशी त्यांना लर्निंग डिफिकल्टीज होत्या. अल्बर्ट आइन्स्टाईन होते, एडिसन होते, आइन्स्टाईन, आणि तो ती उदाहरणं देऊन त्याला सांगतो. हा, तर ते आपल्यासाठी आहे. म्हणजे ते फक्त त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. मला ना या चित्रपटाचं ते खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं बरं का. शिक्षण क्षेत्रामध्ये या चित्रपटानं एक छोटीशी क्रांती केली, आणि ते या चित्रपटाचं ऋण ना आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडे ओपीडीमध्ये येणारे पालक, मुलं, शिक्षक आता डायग्नोसिस LD, लर्निंग डिफिकल्टी वगैरे म्हणजे ईशान अवस्थेसारखं का असं विचारायला लागले. काही पालक फक्त चित्रपट बघितल्यानंतर मुलांना प्राथमिक तपासणीसाठी घेऊन यायला लागले. किती छान गोष्ट आहे ना ही. कारण जे कम्प्लीट चॅलेंज्ड मुलं असतात ती तुम्हाला दिसतात आणि तुम्ही त्यांना ती मुभा त्या मुलांना मिळून जाते की तो असा आहे ना म्हणून असा वागतोय. पण ईशान सारख्या केस असलेल्या मुलांसाठी किती डिफिकल्ट आहे की अरे नीट तर दिसतोय, मग ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. तो आतमधला प्रॉब्लेम न दिसल्यामुळे तो इतका सुंदर पद्धतीने तो दाखवलाय. कारण ती मुलं त्या वयातच नाही आहेत ना की ते सांगू शकतील, आणि मुळात ते त्यांनाच तो अवेअरनेस नाहीये की मला हा प्रॉब्लेम झालाय. सो ती डेफिनेशन फार छान पद्धतीने समजावली आहे. आणि ती मुलं त्यांच्या ज्या भाषेत सांगतायत ना ती भाषा आपल्याला कळत नाहीये. करेक्ट. LD कोण आहे? हो, LD मुलगा नाहीये, LD आपण होत. त्याला जेव्हा हे कळायला लागतं की नाही की आय कॅन एक्सप्रेस, त्याच्यात बदल होतो बघ. आणि मला ना या चित्रपटातलं दुसरं आवडतं की एक तर त्या वडिलांचा समांतर प्रवास, आणि ह्याचा जो भाऊ आहे त्याला काही LD वगैरे नाहीये, तो इतर सर्वसाधारण मुलांसारखा आहे, चांगला आहे, हुशार आहे. सगळ्या अपेक्षा आता त्याच्यावरती जास्त केंद्रित झाल्या आहेत बघ, खास करून वडिलांच्या. त्याने प्रत्येक ठिकाणी यशस्वी ठरलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही ठेवलाय. शेवटाकडे गाणं आहे, तारे जमी पर, हेच ते गाणं आहे. त्याच्यामध्ये ना जक्स्टॅपोझिशन दिग्दर्शकानं खूप छान केलंय की एका बाजूला स्पेशल मुलं आहेत, त्यांचा कार्यक्रम चाललाय, त्यांचा नाच चालू आहे, त्यांचे पालक तिकडे आहेत, ते तो परफॉर्मन्स बघतायत, आणि त्या परफॉर्मन्समध्ये ना कुठंच स्पर्धा नाहीये, रेटिंग नाहीये, इव्हॅल्युएशन नाहीये, नंबर्स नाहीयेत, बक्षीस नाहीये. कंकरंटली टेनिसची मॅच चालू आहे, जिंकायच्या प्रेशरमध्ये तो मुलगा हरतोय, आणि त्याच्या जाणाऱ्या प्रत्येक पॉइंट बरोबर त्या वडिलांची प्रतिक्रिया आपल्याला दिसते. आणि शेवटी जेव्हा तो मॅच हरतो ना तेव्हा ते वडील आपली टोपी अशी जोरात काढून आपटतात. तो त्यांचा जो मनस्ताप आहे, तर टोपी म्हणजे मुकुट. कारण ना ते सत्तेवरती आहेत, ते मुलाला आपलं एक्सटेन्शन म्हणून बघतायत, तो मुलगा यशस्वी व्हायलाच पाहिजे
हे जे जक्स्टॅपोजिशन आहे ना, की एका बाजूला हे पालक आहेत या मुलांचे, जी व्याख्येबाहेरची मुलं आहेत, ती त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इतका आनंद घेत आहेत, आणि ह्या बाजूला ही सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मूल्यमापनावरच तुम्ही चांगला मुलगा का वाईट मुलगा ते ठरणार आहे. आणि ते त्यांनी फार गाण्यात दाखवणं ना, हे मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यामुळं तो मुलगा इतका हिरमसलेला दाखवला, ह्याचा भाऊ ईशानचा हिरमुसला होतो ना. त्याला कळतं की अरे मी ना माझ्या आईवडिलांची स्वप्न नाही पूर्ण करू शकत आहे यार. तर ही त्याची व्यथा. म्हणजे ना, एका बाजूने ना ईशानचं सापडणं आणि त्याच्या मोठ्या भावाचं हरवत जाणं चालू झालंय का, असा एक टप्पा हा चित्रपट आपल्याला आणतो बरं का. म्हणून हा चित्रपट ना, जसा ईशानचा आहे, त्याच्या आईवडिलांचा आहे, सरांचा आहे, तसा ईशानच्या भावाचा पण आहे. ईशानचा भाऊ म्हणजे या सिस्टीममध्ये ज्यांनी स्वतःला बसवलं आहे त्यांची तगमग आहे. त्यांना ही सिस्टीम आता जे त्यांच्याकडून डिमांड करते ना, तो डिमांडिंगनेस म्हणजे तो मुलगा आहे. बरोबर. आणि म्हणून मला नेहमी या चित्रपटामध्ये शेवट जो आहे ना, तो मला फार आवडतो, फार आवडतो. हे भेटायला येतात त्यांना, आणि ते दोघे जसे भेटतात, तो सर आणि ईशान जसे भेटतात, आणि जिथं तो लास्टला वर उडवतो, हातामध्ये आभाळ सामावलंय त्याच्या. क्या बात आहे, क्या बात आहे असं वाटतं मला. देर इज हार्डली एनीबडी ही वुड नॉट हॅव टीयर्स. आता आपण बोलत आहोत तरी सुद्धा डोळ्यात पाणी येतं, पटकन पाणी येतं. कारण ना, तो का छान आहे, तो गोड आहे. उडण्यापेक्षा उडण्याच्या आधीची मोमेंट, जिथे त्या मुलाला विश्वास वाटतो की मी उडी मारतो कारण मला माहिती मी झेलला जाणार आहे. क्या बात, क्या बात. आणि मला वाटतं उडी मारण्याचं सामर्थ्य ना तेव्हाच मुलांमध्ये येईल, जेव्हा आई वडील आणि त्यांचे शिक्षक त्यांना जेव्हा झेलणारे हात वाढतील, आश्वासक हात वाढतील. नव्या क्षितिजांच्याकडे झेपावायचं असेल तर झेलणाऱ्या हातांनी आपली ऊब वाढवायलाच पाहिजे. हे आपल्याला ना तारे जमीन पर सांगून जातो.